तुम्ही कमवलेली धन संपत्ती तुमच्या सोबत येत नाही, तुमची पत्नी तुमची मुलं तुमच्या सोबत येत नाही. ऐका ना माय बाबा, धन दादा पुत्र जन बंधू सोयी विष्णू सर्व मिथ्या हे जाणून जन निघा देवासी. माय बाबा, तुमच्या सोबत येणारी एकमेव गोष्ट धर्मानुभव सती जीव एक. तुम्ही केलेली धर्म कार्य, तुम्ही केलेली सत्कर्म, तुम्ही केलेली चांगली कर्म तुमच्या सोबत येणार. नाथराय वर्णन करतात, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. तुम्ही ज्या पद्धतीने कर्म करणार आहात ती तुम्हाला भोगावी लागणार आहे. याही पलीकडे सांगेन मायबाप तुम्हाला तुकोबाला देखील वर्णन करतात, भोग तो न घडे संचिता वाचुनी करावे ते मनी समाधान. ज्या पद्धतीने तुम्ही कर्म करणार आहात ती तुम्हाला भोगावी लागणार. माऊली महावैष्णव ज्ञानोबाने देखील सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखाचे फळावे, ते तयाचे भुवया यावे देहा एका. म्हणून चांगली कर्म जीवनामध्ये बनली पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही कर्म करणार ती तुम्हाला भोगावी लागणार आहे. ऐका ना माय बाबा, जीवन जगत असताना माणूस माणसाला कळत नाही, जीवन जगत असताना माणूस माणसाला कळत नाही ही जीवनाची व्यथा आहे. आणि हा माणूस खरंच चांगला होता हे स्वतः विषयी ऐकण्यासाठी आधी मरावं लागतं. ही आयुष्याची कथा आहे. म्हणून चांगलं जीवन जगलं पाहिजे. सांगेन बाई बाप तुम्हाला, कबीरदासचे वर्णन करतात, कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो जग रोए हम हसे. ऐका ना बाबांनो, त्या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर जेव्हा तुमचा जन्म होतो त्यावेळेला तुमचा परिवार तुमचे नातलग सगळे हसत असतात. आणि जन्माला येत असताना मनुष्य प्राणी रडत जन्माला येतो. पण ऐक ना बाबा, या मनुष्य देहामध्ये तू असे काही कर्म कर की जेणेकरून तू जात असताना सर्वजण रडले पाहिजे आणि तू हसत हसत गेला पाहिजे. म्हणून बाबा, या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर चांगली कर्म करून या जीवनाचं, या मनुष्य जन्माचं सार्थक केलं पाहिजे. कारण ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणून ज्यांच्यामध्ये आपलं आयुष्य घालवत आहात ते तुमचे आमचे नाही, मी नाही. माऊली वैष्णव ज्ञानोबा राय सांगतात, कौनाचे माईबाप गमनाचे गणगोत्र प्रगत लावत जाईल रे या. बाबांनो, ज्यांना तुम्ही माझं माझं म्हणत आहात ते तुमचे नाही. नाशवंत आधी प्रिया पुत्र धन विजयाला शिलतेची फळ. तुकोबा राय सांगतात की बाबांनो, ऐका ना, या सर्व नाश होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या सोबत येऊ शकत नाही. म्हणून भगवंताचं चिंतन करा. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे जोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही. मग संत सांगतात, बाबा जर तुला मरायचं आहे, तुझं मरण निश्चित आहे, तुझा जन्म झालेला आहे, आता तुला मरावं लागणार आहे. मौलिक ज्ञानोबा राय सांगतात, उपजते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झालेला आहे त्याला मरावं लागतं आणि ज्याचं मरण झालेलं आहे त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम या संसारे खळू दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. बाबा, पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. मग संत सांगतात, बाबा किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे भजित. तू पुन्हा पुन्हा जन्माला येतो, पुन्हा मरतो. ऐक ना बाबा, मग तुझं मरण जर निश्चित आहे ना तर एक काम कर, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. मरण जर तुझं निश्चित आहे तर मरणाच्या अगोदर सावध हो. काहीतरी असं कार्य कर जेणेकरून विश्वाचा मालक तुला प्राप्त होईल, नव्हे नव्हे साध्य होईल. सांगणार आहे तुम्हाला. करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे,
हरीचे. करा रे बापांनो साधन हरीचे, धनी करणीचे करू नका. बाबांनो, या मनुष्य देहामध्ये आलेले आहात तर काहीतरी असं साधन करा जेणेकरून विश्वाचा मालक तुम्हाला साध्य झाला पाहिजे. संत हे वारंवार सांगत असतात की बाबांनो, या मनुष्य देहामध्ये आलेले आहात तर भगवंताचं चिंतन करा. का देवे दिला देह, देवे दिला देह, आईची जागा कोणतीही व्यक्ती भरून काढू शकत नाही. सांगेन तुम्हाला, एकदा एका मुलाची आई देवाघरी गेली. 4-6 महिन्याने त्या मुलाच्या वडिलांनी सावत्र आई घरी आणली. आता सावत्र आई घरी आल्यानंतर त्या मुलाचा छळ सुरू झाला. ती आई सांगायची, बाळ्या भांडी घासून घे, बाळ्या कपडे धुवून काढ. बाळ्या अनेक पद्धतीची कामे करत होता. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. त्या आईला मेजवानी करिता, पार्टी करिता बाहेर जायचं होतं. म्हणून मुलाला सांगितलं, बाळ्या तेवढी कपाटामधून साडी काढून प्रेस करून ठेव, इस्त्री करून ठेव. बाळ्याने सांगितलं, आई मी आजपर्यंत कधीच साडी प्रेस केली नाही ग, मला कशी काय माहिती कशी प्रेस करायची, मी कशी करू ती प्रेस. आईने सांगितलं, जेवण करता येतं ना, चल घे लवकर साडी आणि प्रेस कर. मुलाने कपाटातून साडी काढली आणि प्रेस करायला लागला. पण प्रसंग असा घडला, बाळ्या शाळेत येत नाही म्हणून त्याचा वर्ग मित्र त्या ठिकाणी बाळ्याकडे आला. बाळ्याचं 2 मिनिटं लक्ष त्या वर्ग मित्राकडे गेलं आणि इकडे साडी जळाली. तिचा वास त्या आईच्या नाकापर्यंत पोहोचल्याबरोबर ती नागिनी सारखी फुटकारत आली, बाळ्या जळलीस ना साडी, आता वाक खाली. बाळ्याला वाटलं एकतर माफी मागायला सांगत असेल म्हणून बाळ्या पटकन खाली वाकला आणि आईने न सांगताच माफी मागितली. आई माफ कर ग, मला चुकून जळाली माझ्याकडून साडी. ऐका ना माय बा, त्या सावत्र आईने कुठलाही विचार न करता जळालेली तापलेली लालबुंद इस्त्री घेतली, बाळ्याच्या पाठीवरती ठेवली. तो बाळ्या पळत त्या ठिकाणी देवघरापाशी गेला. प्रार्थना करतो, देवाला सांग ना देवा, मी काय पाप केलं होतं जीवनामध्ये की माझी आई मला सोडून गेली. सांग ना देवा, आई का सोडून गेली ग मला. ऐका ना माय बाबा, कशाला सोडून गेली आई स्वर्गाला,
मायबाप त्या आईवर काय म्हटला ब्राह्मण? म्हटलं समाजाची रीत आहे काखेत कळसा आणि गावाला वळसा. हुशार आहात तुम्ही. काखेत कळसा आणि गावाला वळसा समाजाची रीत आहे म्हटले. हा वाघ आजूबाजूला सगळीकडे पाहिल पण त्याच्याच मागे काही पाहणार नाही. म्हणून ब्राह्मण देवता जसा जसा वाघ पुढे चालायचा तसा त्याच्या मागे चालू लागला. बरंच अंतर कापलं आणि चमत्कार घडला. त्या वाघाचं रूपांतर एका सर्पामध्ये झालं आणि त्या सर्पाने विहिरीवर पाणी भरत असलेल्या एका मुलाच्या पायाला दंश केला. मुलगा देखील जागीच मरून गेला. आता ब्राह्मण जास्त घाबरला. म्हटले बाबा हा अगोदर वाघ होता, नंतर सर्प झाला. वाघ असताना याने सशाला मारलं, सर्प झाल्यानंतर विहिरीवर पाणी भरत असलेल्या मुलाला मारलं. नेमका आहे तरी कोण हा? आता त्या ब्राह्मणाने सर्पाचा देखील पिछा केला आणि बरंच अंतर कापल्यावर त्या सर्पाचं रूपांतर एका काळ्या अभद्र पुरुषामध्ये घडलं. ब्राह्मण देवता त्यांच्या समोर गेले. विचारलं जय हरी, जय हरी कोण आहात? म्हटले मी यमदेव आहे आणि माझं काम आहे ज्याचा जसा मृत्यू त्याला तसा मृत्यू देणं. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणाने विचारलं बाबा मला सुद्धा सांगा माझा मृत्यू कशामध्ये आहे? त्या यमाने सहज सांगितलं. म्हटले बाबा तुझा मृत्यू पाण्यामध्ये राहणाऱ्या एका मगराकडून आहे. ती मगर तुला गिळून घेईल. ब्राह्मण विचार करू लागला. ज्या राज्यामध्ये आपण राहतो त्या राज्यामध्ये पाणी जास्त आहे, इथे न राहिलेलं बरं. ब्राह्मण दुसऱ्या राज्यात राहायला गेला. आता प्रसंग असा घडला, ब्राह्मण हुशार होता म्हणून तिथल्या राजाने ब्राह्मणाला राजकोषागार म्हणून नियुक्त केलं. अनेक दिवस राजाच्या पदरी ब्राह्मणाने नोकरी केली. अनेक दिवस प्रसंग असा घडला की त्या राजाच्या मुलाचं लग्न जिथे ब्राह्मण अगोदर राहायचा त्या राजाच्या मुलीशी ठरलं आणि लग्नासाठी राजाने वऱ्हाडी जमा केले. लग्नाकरिता निघाला. जाताना ब्राह्मणाकडे गेला. बाबा तुम्ही सुद्धा लग्नासाठी चला. ब्राह्मणाने सांगितलं मी लग्नाला आलो असतो महाराज, पण ऐका ना ज्या राज्यामध्ये तुम्ही लग्नाला जात आहात त्या राज्यामध्ये पाणी जास्त आहे आणि पाणी जर आहे तर मगर निश्चितपणे असणार आणि ती मला गिळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी त्या ठिकाणी लग्नासाठी येऊ शकत नाही. त्या राजाने ब्राह्मणाला विनंती करायला सुरुवात केली. सांगितलं महाराज जर तुम्ही लग्नाला आले नाही तर लग्नामध्ये कुठे किती खर्च करावा, कुठे किती खर्च करू नये, वैदिकरित्या विवाह कसा पार पाडावा या सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला सांगतात. जर तुम्ही लग्नाला आले नाही तर दयनीय आमची स्थिती होईल. त्या ठिकाणी राजाच्या विनंतीला ब्राह्मण नाकारू शकला नाही. लग्नाकरिता निघाला. जात असताना पहिलाच मुक्काम एका नदी किनारी पडला. नदी किनारी पडल्यानंतर सर्व वऱ्हाडी नदी किनारी थांबले, पण ब्राह्मण मात्र नदीपासून 10 कोस लांब एक कुटी बांधून तिच्यात राहू लागला. आजूबाजूला 10 सैनिक उभे केले. सैनिकांना सक्त ताकीद दिली की जर मगर तुमच्या आसपास दिसली तर तिची तिकडेच हत्या करा, तिला कुटीपर्यंत येऊ देऊ नका. आता प्रसंग असा घडला. एक दिवस सकाळी सकाळी एक व्यापारी राजाकडे आला आणि राजाला सांगितलं महाराज माझा एक नियम आहे, मी दर पौर्णिमेला एका ब्राह्मणाला 10 तोळे सोनं दान देतो माझ्या आई वडिलांच्या पुण्य स्मरणार्थ. राजाला आनंद झाला. सांगितलं म्हटले बाबा तुम्ही ब्राह्मण शोधायला दुसरीकडे जाऊ नका. आमचा जो ब्राह्मण आहे, आमच्याकडे जो राजकोषागार आहे तो देखील ब्राह्मण आहेत, तुम्ही त्यालाच 10 तोळे सोनं दान देऊन टाका. व्यापाऱ्यांनी मान्य केलं. इकडे ब्राह्मणाला सांगितलं की उद्या तुम्हाला 10 तोळे सोनं दान मिळणार. आनंद झाला. म्हटले जीव धोक्यात घालून काहीतरी फायदा होतोय. आता दुसरा दिवस उजाडला. इकडे व्यापारी 10 तोळे सोनं घेऊन आला. इकडे ब्राह्मण सकाळी लवकर उठला, आंघोळ झाली, देवपूजा झाली, सोवळं घातलं आणि सकाळी सकाळी लवकर जिथे राजा राहत होता तिथे सोनं दान घेण्याकरिता गेला. गेल्यानंतर सोनं दान घ्यायचं तितक्यात व्यापाऱ्याने सांगितलं महाराज मी सोनं दान देतो पण माझा अजून एक नियम आहे. सोनं दान देत असताना सोनं दान घेणारा आणि सोनं दान देणारा दोघांनाही पाण्यात उभं राहावं लागतं. मी संकल्प सोडतो आणि मग त्याला सोनं दान देतो. असं म्हटल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं बाबा जर सोनं दान घेण्याकरिता मला पाण्यात उभं राहावं लागत असेल तर 10 काय पण तुम्ही 20 तोळे जरी सोनं मला दिलं तरी मी पाण्यात येणार. बोलत चला. झोपल्या का? म्हटले तुम्ही 10 काय पण 20 तोळे जरी मला सोनं दान दिलं तरी मी पाण्यात येणार नाही. माणसाला माहिती त्याचं मरण निश्चित आहे, त्याला मरावं लागणार आहे, तरी हा मरणाला घाबरतो, मरण वाचवण्याचा प्रयत्न करतो. सांगेन तुम्हाला एकदा यमदेवाने 10-15 जणांची यादी बनवली, लिस्ट बनवली
आणि ज्याचं नाव लिस्ट मध्ये 1 नंबरला होतं त्याच्या घरी गेले. दरवाजा वाजवला. त्याने दरवाजा उघडला. भाविक माणूस होता. जय हरी बाबा, जय हरी. कोण आहात? म्हटले यमदेव आहे. कशाकरिता आले? तुला न्यायला आलो. म्हटले आज जायचंच आहे का? हो आज जायचंच आहे. नक्की जायचंय का? यम म्हटला हो बाबा नक्कीच जायचं आहे. मग एक काम करा ना, जर जायचंच आहे ना तर घरामध्ये या, दोघं पण एक एक कप चहा घेऊ आणि मग जाऊ. कोणाला म्हणतोय? यमाला. हुशार आहात तुम्ही. हा, यमाला म्हटल्यानंतर यमाने विचार केला. म्हटले आजपर्यंत कोणी घरात या असं सुद्धा म्हटलं नाही. हा तर घरात तर बोलवतोच आहे पण चहा सुद्धा पाचतोय. आनंद झाला यमाला. आतमध्ये गेला. समोरच सोफा सेट टाकला होता. त्यावरती जाऊन बसला आणि बसल्यानंतर प्रसंग असा घडला. याने विचारपूस केली यमाची. पाणी दिलं. आता किचन मध्ये गेला. 2 कप चहा बनवला आणि एका कपामध्ये 10-15 झोपेच्या गोळ्या टाकल्या. कोणाचा होता तो चहा? हा, तो चहा यमाला आणून दिला आणि आश्चर्य म्हणजे यमाने तो चहा पिला सुद्धा. आता चहा पिल्यावर यमाला झोप लागली. सकाळचे 10 वाजलेले होते. यमाला जे झोप लागली तो यम संध्याकाळी 4 वाजता उठला. तोपर्यंत या बहादराने काय केलं? लिस्ट मध्ये जे नाव 1 नंबरला होतं ते सगळ्यात शेवटी टाकलं. हा, आता यम 4 वाजता झोपेतून उठला. म्हटले बाबा फार मोठा उपकार केला तू माझ्यावर, कारण आजपर्यंत कोणी घरात या असं सुद्धा म्हटलं नाही पण तू बोलवलं, चहा पाजला, पाणी दिलं, विचारपूस केली. नव्हे तुझ्यामुळे मला दिवसभर आराम भेटला. म्हटले फार मोठा तू माझ्यावर उपकार केला. आता जसा तू माझ्यावर उपकार केला तसा मी तुझ्यावर करतो. तुझं नाव 1 नंबरला होतं म्हणून मी तुला 1 नंबरला न्यायला आलो. पण मी आता तसं करणार नाही. मी आता शेवटून सुरुवात करतो. मला सांगा मरण चुकणार आहे का याला? नाही चुकणार बाबा. इकडे ब्राह्मणाने सांगितलं मला 10च्या ऐवजी 20 तोळे जरी सोनं दान दिलं तरी मी पाण्यात येणार नाही. आता असं म्हटल्यानंतर राजाने सांगितलं काळजी करू नका. तुमच्या आजूबाजूला 10 सैनिकांच्या ऐवजी 20 सैनिक आपण उभे करू. ते तुमच्यापर्यंत मगर येऊ देणार नाही. ब्राह्मणाने मान्य